नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनीच्या पायामध्ये काच घुसते. त्यामुळे इकडे आता सागर प्रचंड चिडतो. त्यावर आता सावनीला हे कसं घडलं असं विचारण्यात आल्यावर सावनी सांगू लागते की काहीतरी किचन मध्ये फुटलं, त्यामुळे माझ्या लक्षात आलं म्हणून मी पुढे सरकून पडलं तर अजून काहीतरी पडलं आणि त्याच्यावरनं माझा पाय घसरला. बहुतेक त्या ग्लासची काच माझ्या पायामध्ये घुसली. तर त्यावर मात्र आता सगळेजण सावनीकडे आश्चर्याने बघत असतात. दुसरीकडे आता मुक्ताला प्रचंड राग येत असतो, कारण सागर आता तिच्यावर खूप ओरडतो. काय गरज होती घरामध्ये हे असे पसारे घालण्याची? माहिती आहे ना तिला आधीच दिसत नाही. त्यावर मात्र आता कोमल त्याला आणून देते औषधं. तेव्हा मात्र सागर तिच्या पायामधनं काच काढत असतो. इंद्रा विचारते तिच्या पायात काच घुसली आहे का? तेव्हा सागर होकार देतो. त्यानंतर मात्र आता मुक्ता सुद्धा तिच्या पायाला पट्टी वगैरे करते. तेव्हा मुक्ता म्हणते तू इथे कशी काय आलीस पण? तर तेव्हा ती म्हणते मी पाणी प्यायला आले होते किचन मध्ये. तर तेव्हा मुक्ता म्हणते पण हे किचन नाहीये, हे हॉल आहे आणि तुझ्या पायामध्ये घुसली ते ग्लासची काच नाही, फ्रेमची होती. तर तेव्हा ती म्हणते फ्रेम खूप महागातली होती का? मला माहितीच नाही. तर तेव्हा मात्र मुक्ता म्हणते पण तू इथे का आली? मी तुझं पाणी ठेवलं होतं भरून प्यायचं रूम मध्ये. तेव्हा ती म्हणते हो, पण पिताना सांडलं ना, त्यामुळे मला यावं लागलं. मुक्ता म्हणाली की मग तू मला आवाज का नाही दिलास? त्यावर सावनी म्हणते अगं मला सतत तुला त्रास द्यायला आवडत नाही. त्यावर मुक्ता म्हणू लागते पण मला काही प्रॉब्लेम नाही काम करायला, मी तुला सांगितलं होतं ना. असं मात्र आता ती रागातच सावनीकडे बघून बोलत असते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मुलं मात्र विचारतात की उद्या आपल्याला नवीन कपडे पण घालायचे आहे का पूजेसाठी? तर मुक्ता मात्र होकार देते. तेवढ्यातच तिथे सावनी येते आणि मुलांच्या धक्क्यामुळे तिच्या हातातली कॉफी मात्र आता पुन्हा एकदा मुक्ताच्या पूजेच्या साडीवर सांडते. त्यामुळे आता ती विचारते काय झालं, परंतु मुक्ता म्हणते पूजेच्या साडीवर कॉफी सांडली. सागर म्हणू लागतो हरकत नाही, तिला दिसत नाही, तिने काही मुद्दामून केलेलं नाही. दुसरीकडे मात्र आता त्याच्या वागण्याचा त्रास मात्र मुक्ताला होत असतो. मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.